नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या 2026च्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत नाशिकला वनी देवीच्या दर्शनाला. एक नवीन कोरी अर्टिगा घेऊन, माझी नाही आहे कुणाची तरी अर्टिगा, ती घेऊन आपण जाणार आहोत नाशिकला. आणि बॉईज गँग आहे सगळी आणि धमाल करू. तर म्हटलं त्यानिमित्ताने मी ब्लॉग करूया आणि बघूया कसं होतं काय होतं. तयारी चालू आहे मित्रांनो. मी ना असं ते सिक्रेट सँटामध्ये म्हटलं मी ब्लॉग वगैरे करतो, तर मला सेल्फी स्टिक वगैरे द्या. तर मला खरंच सेल्फी स्टिक आली आणि ते आता ते वापरायला मला कसं तरीच वाटते, म्हणजे असं काहीतरी मोठाच ब्लॉगर झाल्यासारखं वाटते. तर बघूया आता झाली आहे माझी तयारी. मी निघतो आहे आता आणि आता आपण जाऊ ठाण्यावरून मग ती अर्टिगा जी आहे नवी कोरी ती घेऊन आपण निघूया नाशिकसाठी. नवीन कोरी बोललेलो, पण ही नवीन कोरीसारखीच गाडी आहे आणि खूप छान गाडी आहे. आणि आम्ही आता निघतोय वनीसाठी. नाशिकवरनं बघतोय हो, डायरेक्ट कुठे शिर्डीला कुठे निघतो बोलते. कोण गेलेलं काय माहिती. आता आमच्या इकडचं पण कोणतरी गेलेलं ना. नाही शिर्डीला आहे ना. शिर्डीला जायचं असेल ना भाऊजी, एक नंबर मस्त समृद्धीन जायचा सनसन. मित्रांनो, आम्ही आता पोचलोय कसारा घाटाच्या स्टार्टिंगला. म्हणजे इथून आता कसारा घाट स्टार्ट होतो. तर त्याआधी जरा भूक लागली आहे तर खाऊन वगैरे घेऊ आणि मग आपण जाऊ पुढे नाशिकसाठी. तुला घे ना दुधाची. आणि गरम गरम भजीचा वास आला तिला, मग ती भजीसाठी जायला. जास्त खाऊ नको. आहे ओरडल तुला खोकला झाल्यावर मला. आहे म्हणून माया पाडा भाजी घातलीस खायला. मारू नको. बघा गाडीवर जायचं, आमच्या नवीन गाडी आहे. नाशिकमध्ये टेम्परेचर 16 डिग्री आहे आणि गाडीमध्ये काय वाटत नाही, पण बाहेर आलो की थंडी लागते चांगली. सकाळचे 6 वाजत आले. आता बघूया वनीला जायला किती वेळ लागतो. आम्ही पोचत आलो आहे वनीला आणि 10 किलोमीटर बाकी आहे. आणि आम्ही सगळ्यांनी एक भारी सीन केला. आम्ही कोणी जॅकेट नाही आणले, त्यामुळे कोण गाडीच्या बाहेर पडायला बघत नाही. थंडी तशी नाशिकमध्ये थंडी असते तशी थंडी नाही आहे, त्यामुळे जरा बरं आहे. आता बघूया, दर्शन घेऊन मग थोड्या वेळाने आपण परत मुंबईसाठी निघू.
मित्रांनो आपण आता कुंडामध्ये जरा आंघोळ करू आणि मग दर्शनाला जाऊ. मी पहिल्यांदा आलो इकडे. लागले असते आता. पाकिट बाथरूम मध्ये विसरून मी परसादाला बसलो आणि धुवून निघालो. पाकिट तिकडेच खिडकीवर. नशीब. पाकिट भेटलं काय? हो भाई संडासात. अरे दिलो त्याला, बोललो पाकिट राहिला बोलतो 10 रुपया. ते बोललो पाकिट राहिलाय माझा. अरे 10 रुपये. बोललो गेलो आतमध्ये डायरेक्ट आणि घेऊन पाकिट. ये रे, अच्छा ये रे, या मिल गया ना, ठीक आहे. आता कोणती देवी? आता कुठे जाऊया? तिकडे जाऊया का फिरायला? उज्जैनला जायचं आहे ना. एक दिन नाही बोलवत ना. नाही बोलवत ना त्याला काय. मग काहीतरी राहिला आहे त्याचा. असं बाबू करतो ना बाबू. माझे 15 फिर आता. कोणाची पार्किंग आहे रे? घेतली आहे तर लावून ठेवायची. दिवसातून 2 वेळा जिना उतरणे आरोग्यास उत्तम. ज्येष्ठ नागरिक सोडून. त्यांनाच पहिले उतरायला लावा. त्यांच्याच बॉड्याला खराब होतं सभासदांना. इथला ते सौर आऊट कुठे आहे? सौर आऊट बरं आहे. दोघं जण आहेत. म्हातारे 2 जण राहतात. मुलगी आता 4 महिन्यात लग्न झालं. इकडे कुठं कोणी पगारी काम अधिकारी तो पैसा आगाऊ उतरेल. आपण निघूया मुंबईसाठी. झालेलं आहे आपलं जेवण वगैरे सर्व आणि बऱ्यापैकी उशीर झालेला पण आहे. नाशिक सिटीमध्ये जरा दादाच्या घरी आम्ही थांबलेलो. तिकडे जेवण वगैरे केलं आणि आता निघतोय आम्ही
घाण करून टाकला ना सगळी गाडी. तू येणार फेब मध्ये? या. बरं झाला तो कुणाला नाही आला. नाही तर हाय ते मग तो असताना तर आपण एवढे रिलॅक्स मध्ये राहिलोच नसतो. हा मग फटाफट पण गेलो. हा. हा, ते पण चला, आहे. चला, याला जायचं. आपण तर 4 वाजताच तरी ठाण्यात असतो.